दापोली तालुक्यातील आंजर्ले सावणे परिसरात सोमवार 1 जून संध्याकाळी एक कार समुद्राच्या पाण्यात अडकून बुडण्याच्या स्थितीत पाहायला मिळाली। या कारमध्ये पुण्यातील पर्यटक होते। समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील पर्यटकांची कार भरतीच्या पाण्यामध्ये अडकून बुडण्याच्या स्थितीत पाहायला मिळाली। अचानक वाढलेल्या पाण्यामुळे वाहनाभोवती समुद्राचं पाणी साचू लागलं आणि काही वेळातच कार बाहेर काढणं अवघड झालं। घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, मदत कार्य सुरू केलं। कारमधील पर्यटकांना प्रथम सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। सुदैवाने ह्या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही आणि सर्व पर्यटक सुखरूप बचावलेत। दरम्यान समुद्राचं पाणी कारमध्ये शिरल्यानं कारचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। कार किनाऱ्यावरून बाहेर काढण्यासाठी स्थानिकांना मोठी कसरत करावी लागली। दोरखंडाच्या साह्यानं आणि सोबतच उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून अनेकांच्या प्रयत्नानंतर कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं। स्थानिकांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला। किनारी भागात भरती ओहोटीच्या वेळांची माहिती न घेता कार घेऊन जाणं धोकादायक ठरू शकतं, याची पुन्हा एकदा प्रचिती या घटनेतून समोर आली। पर्यटकांनी समुद्रकिनारी किंवा खाडीलगतच्या भागात वाहन नेताना स्थानिकांच्या सूचनांचं पालन करावं आणि भरतीच्या वेळेसंदर्भात माहिती घेऊनच प्रवास करावा, असं आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलंय। कोकण कट्टा न्यूज, आंजर्ले, दापोली। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।